मित्रांनो नमस्कार. क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा आज जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने आपणासमोर सादर करीत आहे मी सावित्री बोलते. मित्रांनो, 3 जानेवारी 1831 या दिवशी सातारा जिल्ह्यातील नायगावामध्ये माझा जन्म झाला. माझ्या वडिलांचं नाव खंडोजी आणि आईचं नाव लक्ष्मी. इतर बालकांप्रमाणे माझं बालपण सुद्धा अत्यंत आनंदात गेलं. सकाळी मैत्रिणींमध्ये हुंदडावं, दुपारी बाबांकडनं आपल्या आवडी पूर्ण करून घ्याव्या आणि सायंकाळला आईच्या कुशीत कुठेतरी अगदी आनंद घ्यावा, असं बालपण सुरू होतं. मी 6 वर्षाची झाले आणि एक दिवस माझी मैत्रीण सपू माझ्या घरी आली आणि मला म्हणते कशी, अगं सावित्रे, बाजूच्याच गावामध्ये एक यात्रा भरलेली आहे, मी जाणार आहे ती पाहायला. माझ्या आईने मला पैसे पण दिले, तू चलते का? तू पण विचारून पहा आपल्या आईला. मी आईसमोर विषय मांडला. आई सुरुवातीला नाही म्हणाली, मोठ्या प्रयासाने तयार झाली आणि तिने माझ्या हातावर एक आणा ठेवला आणि सांगितलं की संध्याकाळ व्हायच्या आत मात्र घरी ये म्हणून. आम्ही दोघं यात्रेत पोहोचलो. इकडे तिकडे हिंडलो, चण्या फुटाण्याच्या पुड्या घेतल्या आणि खात संपूर्ण बाजाराचं अवलोकन करू लागलो. ते खात असतानाच सखू कुठे मागे पडली हे दिसलं नाही आणि मी मात्र यात्रेच्या ठिकाणाच्या अगदी वेशेवर येऊन पोहोचले. एक बाजूलाच एक छोटासा बंगला होता. बंगल्याच्या आवारात समोर 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. एक गोरा माणूस आणि एक गोरीबाई बसलेली होती. कुतूहलाने मी जाऊन त्या त्यांच्या दरवाजाशी उभे राहिले. त्या गोऱ्या माणसाचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्याने हाताने इशारा केला, मला आतमध्ये बोलवलं. दरवाजा उघडून मी आतमध्ये गेले. मला म्हणाला, नाव काय तुझं? मी म्हटलं सावित्री. शाळेत जाते का? मी म्हटलं नाही. म्हणाला का बरं? ते म्हटलं माय म्हणते की शाळेत जर का पोरगी गेली तर नवरा मरते म्हणून. आणि आता मात्र दोघेच्या दोघे हसायला लागले. म्हणाले, अगं तसं नसतं. आता बघ बरं, मीही शिकलेलो आहे, माझी बायकोही शिकलेली आहे, दोघांपैकी कोणीतरी मृत्यू पावला का? बरं ठीक आहे. असं म्हणून तो गोरा माणूस आपल्या जागेवरून उठला, घराच्या आतमध्ये गेला, एक पुस्तक घेऊन आला आणि आल्यानंतर ते पुस्तक ते माझ्या हातात ठेवलं आणि म्हणायला लागलं, हे बघ सावित्री, आज जरी नाही, जेव्हा केव्हा तुझी शिकण्याची इच्छा होईल ना, तेव्हा खरोखरच या पुस्तकाचा तुला जरूर उपयोग होईल. गावी परत आलं. पुन्हा बालपण चालू झालं. एक दिवस माय म्हणाली, हे बघ सावित्रे, पुण्यावरून फुलेचं कुटुंब तुला पाहायला येत आहे बरं. पोरगा लई शिकला सवरलेला आहे. बाई, त्याच्या समोर चांगली राहशील. झालं. पुण्यावरून पाहुणे आले, बोलणं चालणं झालं, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था झाली, मला दाखवण्यात आलं आणि अगदी पहिल्याच पाहण्यामध्ये पुण्याच्या फुले कुटुंबाने मला पसंत केलं. लग्नाची तारीख पक्की झाली. पुण्यावरून वरात आली. घरी पाहुणे जमायला लागली, गोडधोड तयार व्हायला लागलं, नवीन कपड्यांची जमवाजमव व्हायला लागली. लग्नाचा दिवस उजाडला, नवे वेळ सिद्ध झाली आणि बाजींनी आम्हा दोघांनाही 2 बाजूनी उभं केलं. मध्ये पांढरासा कपडा धरला आणि त्यांचं सुरू झालं, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेवरं लेण्यादे गिरिजात्मजं सुरवदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितौ गणपती
कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. 9 वर्षाची सावित्री पुण्याच्या फुले कुटुंबाची सून झाली. आईनं संपूर्ण तयारी करून दिली. कपडे लत्ते बांधून दिले, खाप्याच्या वस्तू बांधून दिल्या. मी अलगदपणे वर गेले. त्या गोऱ्या माणसाने दिलेलं पुस्तक घेतलं, माझ्या अगदी कपड्यांच्या वळचटीमध्ये ते लपवून ठेवलं आणि मी पुण्याला आले. माझे माझे सासू, माझ्या नंदा खूप चांगल्या होत्या. सावित्री हे खाऊन पहा, सावित्री ते करून पहा असं सदैव म्हणायच्या. एक दिवस माझी सासू मला म्हणाली, अगं सावित्री, आज मला बरं वाटत नाही, एक काम कर, आज की नाही ज्योतिबाचा डबा तूच घेऊन जा. मी त्यांचा शिदोरी घेऊन निघाले. जाताना आपलं पुस्तक लपून घेऊन गेले. शेतावर पोचले. ज्योतिबाने मला पाहिलं, आनंद झाला. दोघे जण बसलो. त्यांना जेवायला वाटलं. ज्योतिबाला मी म्हटलं, माझी एक इच्छा आहे, तुम्हाला बोलू का? ज्योतिबा म्हणाले, बोल ना. मी ते पुस्तक बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं, हे पुस्तक नवीन आहे माझ्यासाठी, मला हे शिकायचं आहे. माझं म्हणणं ऐकल्याबरोबर ज्योतिबांना कोण आनंद झाला. ते म्हणाले, अगं तू माझ्या मनातलं बोलली, फार छान, केव्हापासून शिकवणं सुरू करायचं आपण? ज्योतिबा म्हणाले की चांगल्या कामाला कधीही अगदी वेळ नसतं, चल आजपासूनच तुझ्या शिकवण्याची मी सुरुवात करतो. ज्योतिबांनी माझं बोट धरलं, ते खालच्या जमिनीमध्ये रोवलं आणि पहिला अक्षर काढला. असं म्हणतात की शिक्षणाची सुरुवात नेहमी ओम लिहावी म्हणून. मी ओम गिरवला. पहिले शब्द बाहेर पडले. शब्दांची जागा काही नंतर वाक्यांनी निघाली. वाक्यांचं रूपांतर काही दिवसांनी मोठमोठ्या उतार्यांमध्ये झालं आणि जी सावित्री आतापर्यंत निरक्षर होती ती आता शिकली झाली. छान वाटत होतं मला स्वतःमध्ये झालेल्या त्या परिवर्तनाला पाहून. एक दिवस स्वारी बाहेरून घरी आली. पाहतो तर त्यांचा चेहरा उतरला होता. मी त्यांच्या दुःखाचं कारण विचारलं. ते म्हणाले, अगं काही नाही, मला पुण्यामध्ये शाळा काढायची आहे, पण हे पुणेकर वाड्याची मंडळी असं म्हणतात की शाळा काढण्याची परवानगी आम्ही तेव्हाच देऊ जर तुमच्याकडे स्त्री शिक्षिका असेल तर. पण माझ्याकडे स्त्री शिक्षिका नाही, म्हणून माझ्यासमोर प्रश्न निर्माण झालाय की ही शाळा कशी निघावी. मी मात्र भीत ज्योतिबांना विचारून पाहिलं, हो हे काम मी स्वीकारलं तर चालेल का? अतिशय चंपन ज्योतिबा माझ्या चेहऱ्याकडे बघायला लागले आणि म्हणायला लागले की हा विचार तर मी कधी केलाच नव्हता. पण बघ बरं सावित्री, हे काम तुला वाटतं तितकं सोपं नाही, पण काही हरकत नाही, उद्याला जा, प्रयत्न करून बघ. ज्योतिबाची सावित्री दुसऱ्या दिवशी शाळेच्या उघडण्याकरिता आपल्या वाड्यावर येणार आहे ही बातमी वाड्यावर पोहोचली होती. त्या भागातली टवाळ मंडळी तिथे गोळा झालेली होती. त्यातल्या एका वयस्कर माणसाने मला सांगितलं की हे शाळा बिळा काढणे आणि महिलांचं शिक्षण जे आहे ते तुझ्या ज्योतिबा पुरतच मर्यादित ठेव, इथे हे चालणार नाही, याद राख, पुन्हा इथे पाय ठेवायचा नाही म्हणून. रडत रडत संध्याकाळी मी परतले. ज्योतिबांना सांगितलं. ज्योतिबा म्हणाले, मी तर तुला आधीच बोललो होतो की हे काम तितकं सोपं नाहीये, पण हिंमत केली तर सहज तुझ्याकडनं होऊ शकेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे पोहोचले. एक सवंगडी माझ्या सोबत होती. पुन्हा ती माणसं गोळा झाली. त्यातल्या एकाने मला परावृत्त करण्यासाठी आपला हात उगारला. त्याचा तसाच हात मी आपल्या हवेत धरला. माहित नाही कोणता वेग आणि माझ्यामध्ये संचारलं होतं आणि मी सांगितलं, हाच का तुमचा पुरुषार्थ की स्त्रियांवर आपल्या विचारांना लादण्याचा प्रयत्न करायचा आणि ऐकत नसेल तर त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करायचे. मी शाळा उघडणार म्हणजे उघडणार. त्याच वेळेला एक 8-9 वर्षाची पोरगी माझ्या जवळ आली. माझ्या पातळाचं ओझं धरलं आणि म्हणायला लागले की ताई, मी येईल तुमच्या शाळेत. एकाच्या 2 झाल्या, 2च्या 4 झाल्या आणि ह्या 6 मुलींसह भिडेंच्या वाड्यामध्ये पहिल्यांदा ती शाळा सुरुवात झाली. मित्रांनो, 6च्या 60 झाल्या, 60च्या 600, 600च्या 6000, 6 लाख, 6 करोड, नव्या 600 करोड पर्यंत मुली शिकत आहेत. सर्व जगभर मुलींच्या शिक्षणाकडे मी जेव्हा पाहते, तुम्हा सर्वांची प्रगती जेव्हा पाहते, मला स्वतःला कोण आनंद होतो. पण त्यातही एखादी स्त्री जेव्हा कुठल्या अन्यायाने जेव्हा शिक्षणातून वंचित केली जाते, मला त्याचं खूप वाईट वाटतं.
ज्योतिबांनी मला सर्व काही दिलं, मी मात्र त्यांना एक गोष्ट देऊ शकले नव्हते आणि तो म्हणजे वंशाचा दिवा. एक दिवस ज्योतिबा बाहेरून आले. मी फार मोठी हिंमत केली आणि म्हणाली की अहो, मला तुम्हाला एक काहीतरी बोलायचं आहे. मला असं वाटतं की आपल्याला वंशाचा दिवा नाही, म्हणून तुम्ही दुसरं लग्न करून टाका. ज्योतिबा तडकन बाहेर गेले. मला वाटलं की त्यांना राग आला की काय. बाहेर गेले आणि छोट्या यशवंताला घेऊन आले आणि म्हणायला लागले की तुला वंशाचा दिवा होता ना, हा बघ यशवंत, हा तुझा वारसदार, हा माझा वारसदार, हा आपल्या दोघांचा वारसदार. आणि मैत्रिणींनो, अशाच प्रकारे त्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्योतिबांनी जी मला साथ दिली, त्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचले. आज शरीर रूपाने मी तुमच्यात जरी नाही तरी अजूनही विचारांच्या माध्यमातून आणि प्रेरणेच्या माध्यमातून तुमच्याच जवळ आहे. लक्षात घ्या, आजही कुठे अडचण आली तर ही सावित्री तुमच्या सोबतच आहे, सोबतच आहे, सोबतच आहे.